श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी स्वामीचरणी प्रार्थना करून मी ह्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. बघा, श्रावण महिन्यात या टायमिंगला दोनदा प्रदोष आलेला आहे. खरं तर शुक्ल पक्षातील त्रयोदशीला आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशीला आपण प्रदोष व्रत असं म्हणतो किंवा या दिवशी आपण प्रदोष व्रत साजरे करतो. आता श्रावण महिन्यात दोनदा शनी प्रदोष आलेला आहे. एक आला आहे 17 ऑगस्ट आणि दुसरा आलेला आहे 31 ऑगस्टला. बघा, श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा मानला जातो. त्यातल्या त्यात प्रदोष व्रत हे भगवान शंकरांना समर्पित असते. प्रदोष कालात तुम्ही जी काही उपासना करता त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळते आणि त्यामुळे आपण प्रदोष काळामध्ये भगवान शंकरांची उपासना करतो. बऱ्याच महिला प्रदोष व्रत सुद्धा करतात. या शनिवारी प्रदोष आला आहे म्हणून शनी प्रदोष असं आपण म्हणतो. बरं, इतका हा सुंदर योग आला आहे की आपण या शनिवारी भगवान शंकराची जशी पूजा करणार आहोत त्याचबरोबर आपण शनी महाराजांची सुद्धा सेवा करणार आहोत. शनी महाराज सुद्धा भगवान शंकरांचे उपासक होते. त्यांनी शंकरांना आपले गुरु मानले होते असे म्हटले जाते. बघा, श्रावण महिन्यात पृथ्वीवर शिवतत्व हे सर्वात जास्त प्रमाणात जागृत असते आणि त्यामुळे आपण श्रावणामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आराधना उपासना करतो, कारण त्याचं फळ आपल्याला तेव्हा लगेच मिळते. बघा, आता सेवा कोणती करायची आहे ते पाहणार आहोत आपण. प्रदोष कालातच आपल्याला या सेवा करायच्या आहेत. त्याचबरोबर ज्यांचे श्रावणातले उपवास असतील त्यांचं ठीक आहे, पण त्यांना प्रदोष काल व्रत करायचं असेल तर ती लोक करू शकतात. आता व्रत प्रत्येकजण आपापल्या याच्यानुसार शरीराला सूट होईल यानुसार करतात. कोणी अळणी पदार्थ खाऊन करतं, तर कोणी खिचडी खाऊन करतं, तर कोणी फक्त चहा पिऊन करतं. तर प्रत्येकाला जसं जमेल तसं त्या पद्धतीत प्रदोष व्रत करतात. काही जणांना जर व्रत करायला जमत नसेल तर त्यांनी फक्त उपासना केली तरी सुद्धाही चालणार आहे. आता ही सेवा एकतर लवकर पहाटे उठून तरी करायची असते, नाहीतर प्रदोष कालात तरी करायची असते. आता उपासना काय करायची ते बघू. ज्यांना रुद्राभिषेक करायचा आहे, अतिशय सुंदर आहे. ज्यांना रुद्राभिषेक करायला जमत असेल तर त्यांनी रुद्राभिषेक करायचा आहे. अतिशय सुंदर अशी ही सेवा आहे. आणि त्याचबरोबर ज्यांना फक्त शिवमहिम्न वाचणे शक्य आहे त्यांनी ते वाचा, पठण करा. ज्यांना रुद्र पठण करणे शक्य होते त्यांनी ते करा. ज्यांना काहीही करणं शक्य नाही त्यांनी फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं बोलून आपल्या शिवपिंडीवरती 108 वेळा अभिषेक करायचा आहे. आता अभिषेक करताना तुम्ही पंचामृताने अभिषेक केला तर खूप छान, अतिशय उत्तम असं आहे. परंतु जर तुम्हाला पंचामृताने करायचा नसेल किंवा नसेल जमत तर तुम्ही अगदी साध्या फक्त पाण्याचा जरी अभिषेक केला तरी चालणार आहे. त्यानंतर भगवान शंकरांना कनेरचं फूल, शमीपत्र, बेलपत्र हे असे जे काही घरात अवेलेबल असेल ते तुम्ही अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर 108 वेळा भगवान शंकरांची नावं घेऊन 108 वेळा भगवान शंकराची नावं घेऊन बेलपत्र सुद्धा तुम्ही वाहू शकता. जशी तुम्हाला सेवा जमेल तशी तुम्हाला करायची आहे. आणि अगदीच यापैकी काहीही जमलं नाही तर फक्त ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अशा 108 वेळा एक माळ जप तरी तुम्ही घ्या. जास्तीत जास्त महामृत्युंजय मंत्र बोला. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मी वंदनाम मृत्यू मोक्षी यमामृतात. हा जो महामृत्युंजय मंत्र आहे तोही तुम्ही बोलू शकता.
फक्त जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा तुम्हाला या दिवशी करायची आहे. बघा, ही झाली आहे भगवान शंकरांची उपासना. परंतु भगवान शंकरांसोबत आपल्याला शनी महाराजांची सुद्धा सेवा करायची आहे. भगवान शंकरांसोबत शनी महाराजांची सेवा केल्याने शनी महाराज लवकर प्रसन्न होतात. त्याचं फल आपल्याला लवकर प्राप्त होतं. बघा, बऱ्याच काही राशी आहेत, जसं की कुंभ रास, मकर रास, यांना सध्या 7.5 चालू आहे. तर अशा राशींना मी सांगू इच्छिते की त्याने या दिवशी शनिदेवांची जास्तीत जास्त उपासना करा, जेणेकरून शनिदेवांची तुमच्यावरती कृपादृष्टी राहील. बघा, शनी महाराज हे आपले न्यायाचे देव आहेत आणि म्हणून या दिवशी तरी आपल्याला जास्तीत जास्त चांगले कर्म होतील याची काळजी घ्यायची आहे. मनुष्य हा आपण एक साधारण मनुष्य आहोत. त्यामुळे कितीही ठरवलं तरी आपल्याकडनं या चुका होतच आपल्याकडून काही ना काही चुका या होतातच. आणि म्हणून या दिवशी तरी गरजू व्यक्तींना दान धर्म करावा. मंदिरात जाऊन त्यांना तेल अर्पण करावे. तसेच रुईच्या पानांची किंवा फुलांची माळ त्यांना अर्पण करावी. आता हे तुम्हाला शनी मंदिराच्या बाहेर मिळून जाईल. त्याचबरोबर तुम्हाला मंदिरातच बसून शनी महात्मा वाचायचं आहे. शनी महात्मा वाचायला नाही जमले तर ॲटलिस्ट ते श्रवण तरी करायचे आहे. बरं, शनी महाराजांच्या शेजारीच मारुतीचे मंदिर सुद्धा असते. त्यांची सुद्धा तुम्ही सेवा करायची आहे किंवा तुम्ही त्यांची सेवा सुद्धा करू शकता. त्या मारुतींची सेवा म्हणजे काय, तर हनुमान चालीसा वगैरे याचं पठण तुम्ही करू शकता. आता ज्यांना मंदिरात नाही जमत जायला, त्यांनी घरातल्या घरात सुद्धा उपासना सेवा केली तरी चालणार आहे. मंदिरात जाऊन जेवढी सकारात्मकता असते तेवढी घरात नसते. तुम्ही कितीही पूजापाठ करा, पण आपल्या तोंडून काही ना काही वाईट असं घरात निघतंच आणि आपली वास्तू ही सतत तथास्तु, नेहमीच तथास्तु अशी बोलत असते. त्यामुळे शेवटी आपण मनुष्य प्राणी आहोत. आपल्याकडनं या चुका होणारच आहेत. मंदिरातील सात्विकता घरात कदाचित मिळणार नाही. त्याबरोबर तुम्हाला या सर्व सेवांसोबतच तुम्हाला काल भैरवाष्टक सुद्धा पठण करायचं आहे. पठण करायला नाही जमलं तर श्रवण तरी करा. तुम्ही सर्वांनी आवर्जून या सेवा कराव्यात अशी तुम्हा सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करून मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते आहे. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिन्यात जेवढ्या जास्तीत जास्त सेवा करता येतील तेवढ्या आपल्याला करायच्या आहेत. या सेवेचे अनन्यसाधारण असं फळ आपल्याला म्हणून मिळणार आहे. बरं, त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा आपल्याला लावायचा आहे. ज्यांना उद्या ही सेवा करायला जमणार नसेल त्यांनी 31 ऑगस्टला ही सेवा केली तरी सुद्धा चालणार आहे.